महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांच्यासह निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस। एका महिन्यामध्ये अंजली दमानिया यांच्या याचिकेवरती भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाचे निर्देश। मनसेच्या महायुतीमध्ये समावेशाच्या चर्चा थंडावल्या। महायुतीमधल्या पक्षांच्या चिन्हावरती लढण्याचा प्रस्ताव मनसेने फेटाळला। पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणावरून जोरदार ट्रोलिंग। पुण्याचा उमेदवार अशिक्षित असल्याची सोशल मीडियावरती खिल्ली, तर जनतेने माझी पीएचडी स्वीकारली आहे, धंगेकर यांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्र भाजपनं नाव न सुचवल्यामुळे शिर्डीमधून उमेदवारी मिळाली नाही, माझा कट्ट्यावरती रामदास आठवले यांचं वक्तव्य। राज ठाकरेंना घेऊन कोणाचा फायदा होणार नाही, माझा कट्ट्यावरती रामदास आठवले यांचा दावा। उद्धव ठाकरेंनी ऍडजस्टमेंट करायला हवी होती, आठवलेंचं वक्तव्य। शक्ती प्रदर्शन करत जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे यांच्यासह जानकरांची जाहीर सभा। गेल्या 2.5 महिन्यांपासून मला टॉर्चर केलं, नाना पटोले यांचा प्रकाश आंबेडकर यांच्यावरती प्रत्यक्ष निशाणा। योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, पटोलेंचं वक्तव्य। $3,500 कोटी टॅक्स थकवल्या प्रकरणामध्ये काँग्रेसला दिलासा। निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।